गुड मॉर्निंग। काल रात्री आपण खूप उशिरा पोचलो आणि त्याच्यामुळे रात्री काही शूट करणं शक्य नव्हतं। सकाळी उठल्यानंतर जेव्हा हॉटेलच्या गॅलरीमध्ये आलो त्यावेळी अतिशय सुंदर असा व्ह्यू, म्हणजे आपण जंगलाच्या मध्येच आहोत, सकाळचा चहा चालू आहे, कुठेही जायची इच्छा होत नाही, इतका भरभरून असा निसर्ग या ठिकाणी आहे। इथल्या खूप गोष्टी मी दाखवणार आहेच, पण सगळ्यात पहिल्यांदा जी तुम्हाला रिफ्रेशिंग करणारी गोष्ट आहे सकाळी उठल्यानंतर की तुम्हाला काय दिसतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, मुन्नारपासून साधारणपणे 44 किलोमीटर अंतरावर असणारं इडुक्की हे जे एक छोटंसं गाव आहे ते आता एक नवीन ट्रॅव्हल डेस्टिनेशन झालेलं आहे। इथे जे तुम्हाला दिसतंय खाली, या ठिकाणी मी राहतो आणि समोरच्या बाजूला पूर्ण जंगल आपल्याला दिसतंय। मित्रांनो, हा जो सगळा भाग आहे हा केरळ आणि तामिळनाडू अशा बॉर्डरवरती आहे। म्हणजे जिथे आता आपण आहोत तिथून साधारणपणे 25 किलोमीटरवरती तामिळनाडूची बॉर्डर सुरू होते आणि त्याच्यामुळे केरळ आणि तामिळनाडू अशा संपूर्ण पट्ट्यामध्ये हे जंगल पूर्ण विभागलेलं आहे। या ठिकाणी जवळपास 3 ते 4 वाईल्ड लाईफ सँच्युरी तुम्हाला बघायला मिळतात। इथून साधारणपणे 90 किलोमीटर गेल्यानंतर अन्नामलाई टायगर रिझर्व अशा प्रकारचे एक फॉरेस्ट आहे, ते पण तुम्हाला जाऊन तुम्ही बघू शकता। पण ओव्हरऑल हा म्हणजे सगळाच भाग हा अनएक्सप्लोर्ड आहे। मुन्नारपर्यंत येऊन लोक थांबतात। मुन्नार हे खूप ग्लोरिफाय झालेलं आहे, ते सुंदर आहेच, पण तुम्हाला माहिती नसेल तर मुन्नारपासून पुढे 40 किलोमीटर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला चहाच्या ज्या बागा आहेत, चहाचे मळे, हे तुम्हाला दिसतात। हे फक्त मुन्नारमध्ये नाही आहे, मुन्नारच्या पेरीपेरीमध्ये सगळीकडे आहेत। आणि त्याच्यामुळे तिथून तुम्ही थोडंसं पुढे आलात तर एक नॉन कमर्शियलाइज अशा प्रकारची जागा इडुक्की ही तुम्हाला एक्सप्लोर करता येईल। त्यामुळे जेव्हा केव्हा या बाजूला येण्याचा प्लॅन कराल त्यावेळी या छोट्याशा जागेचा नक्की विचार करा।